नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच अवकाळी पावसाने देखील हजेरी लावल्यामुळे शेतकरी हा चिंतेत आहे. याच अनुषंगाने शेतकरी असो, फळबागा उत्पादक असो, हे मेणाकुटीस आले असतानाच अ, डाळिंब पिकामध्ये आपण सध्या आहोत. डाळिंब जे पीक आहे त्याला संरक्षण करण्यासाठी आच्छादन टाकण्यात आलं आहे. यामुळे नक्कीच फळबाग शेतकऱ्याला फायदा होणार आहे. आपल्या सोबत भरत पगार म्हणून शेतकरी आपण त्यांच्याशी आपण चर्चा करू. दादा काय सांगणार? काय आपण आच्छादन केलं या संदर्भात काय सांगणार? आता सध्याचं जे आपण तापमान बघतो 42-43 सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर जातंय. त्याच्यानंतरून मध्ये-मध्ये पावसाचं वातावरण, गारपिटीचं वातावरण तयार होतंय. त्यासाठी आम्ही फळझाडांना सुरक्षा म्हणून क्रॉप कव्हर टाकण्यात आलं आहे आणि याचा अंदाजे खर्च 4-4.5 लाख रुपये 1.5 एकरासाठी आम्ही केलेला आहे. एकूण 800 झाडं आहेत डाळिंबाचे. त्यामुळं जे उन्हामुळे जे फळांना चट्टे पडतात आणि नंतरून हार्वेस्टिंगच्या वेळेस मालाला जो भाव मिळत नाही, तर त्यामुळे आता थोडंसं या क्रॉप कव्हरने चट्टे पडणार नाही आणि त्याची फळांची गुणवत्ता थोडीशी चांगली राहील. व्यापारी चांगल्या रेटने माल घेईल आणि आम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. एकंदरीत या आच्छादनामुळे संरक्षण होतंय का? हो, 100% फायदा होतो याचा. कारण टेम्परेचर पाहतो आपण यावर्षी किती आहे. त्याच्यानंतरून पावसाचं वातावरण, गारपिटीचं वातावरण पण बनतंय. त्यामुळं नक्कीच फायदा आहे याचा. एकंदरच वाढतं तापमान, अवकाळी पाऊस यामुळे हे आच्छादन टाकण्यात आलं आहे. या आच्छादनामुळं नक्कीच 2 पैशाचं उत्पन्न जास्तीचं भेटेल, असं भरत पगार यांनी सांगितलं आहे. एल-एस मराठीसाठी अशोक बिद्री, वाघदर्डी, मनमाड, नाशिक. तुम्ही डाळिंबावर क्रॉप कव्हर टाकले. का टाकले? त्याचा काय फायदा? डाळिंबावरती क्रॉप कव्हर टाकण्याचं कारण म्हणजे त्याचे फायदे भरपूर आहे. जे उन्हाच्या टेम्परेचरने फळावरती चट्टे पडतात किंवा गारपिटीचं वातावरण झाल्यावर जी गारपीट होते, पाऊस होतो. त्यामुळे झाडांना जी नुकसान होते, तर ती नुकसान बऱ्यापैकी एक 90-95% पर्यंत बऱ्यापैकी कमी असते. त्याच्यानंतरून फळांचा जो गुणवत्ता आहे, क्वालिटी जी म्हणतो आपण, तर ती चांगली राहते आणि क्वालिटी चांगली राहिल्यामुळे व्यापारी पण एक ₹10-20 किंवा ₹30-40 चांगल्या रेटने माल जास्तीने घेतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. साधारण तुमचं किती क्षेत्र आहे आणि त्याला किती खर्च आला? आता आमचं हे 1.5 एकर क्षेत्र आहे. या 1.5 एकरामध्ये आम्ही 800 झाडं लावली आणि साधारण एक 4-4.25 लाख रुपये हा खर्च आलेला आहे याला. एक अँगल, तार आणि क्रॉप कव्हर. एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये क्रॉप कव्हर टाकल्यामुळं याचा पिकाला काय फायदा होतो? हाच फायदा आहे, की आता गारपीट झाली तर समजा गार झाडावरती येणार नाही. फळांचे जे डॅमेज आहे ते होणार नाही आणि झाडांनाही नुकसान होणार नाही. थोडं फळांची क्वालिटी चांगली राहील. हा फायदा आहे क्रॉप कव्हरचा.